श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय। नमस्कार. आज दिनांक 1 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? नमस्कार. आज दिनांक 1 मार्च. श्रीराम जय राम जय जय राम. प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत, पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसानंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल. पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच. असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचे कारण असे असले पाहिजे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या 2 कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळतच नाही. हे मात्र और आहे. जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला प्रपंचात अडकलेल्या सामान्य माणसाची स्थिती कशी असते याचं वर्णन करून सांगतात. आपण मनुष्य देह धारण करून प्रपंचात येतो आणि प्रपंचातल्या विषयातच अडकून पडतो. भगवंताचं आपल्याला विस्मरणच होऊन जातं. बरं, या प्रपंचातल्या विषयात आपण अडकून पडतो आणि ते आपल्या सुखाला आणि दुःखाला कसे कारणीभूत होतात याचा अनुभवही आपण वारंवार खरं तर घेत असतो. पण तरी पुन्हा आपण नव्याने त्याच चक्रव्यूहात गुरफटून स्वतःलाच अडकवून घेतो आणि
या सगळ्यातून खरं तर मोकळं होण्याचा जर काही मार्ग असेल तर आपण या विषयात गुंतून न राहता आपल्या आयुष्यातलं जे अंतिम शाश्वत साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं, त्याच्यावर आपला खरं तर विश्वास असणं, त्याच्याविषयी आपल्याला तळमळ लागणं, ओढ लागणं आणि त्यासाठी आपले प्रयत्न असणं हे खरं तर आवश्यक आहे. पण महाराज हेच सांगतात की आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करत जातो. या अनुभवातनं आपण शिकत मात्र काहीच नाही. म्हणूनच जर आपल्याला आपल्या आयुष्यातलं खरं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण हे अनुभव घेऊन त्यातनं काहीतरी शिकवण घेणं आवश्यक आहे. आणि मगच त्यातनं खरं तर आपल्याला आपला खरा मार्ग जो परमार्थाचा आहे, भगवत प्राप्तीचा आहे, तो लागू शकतो, तो साधता येऊ शकतो. म्हणूनच आपण या विषयांचा आधार नाही घेता कामा आपली कर्तव्य पार पाडून आपली साधना, नामाची साधना ही चिकाटीने करणं आवश्यक आहे. हे सारं आपल्याला जमो आपल्या गुरुकृपेने, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.